प्रबोधन युग. युरोपीय इतिहासात मध्ययुगाचा अखेरचा टप्पा म्हणजेच इसवी सनाचे 13वे ते 16वे शतक प्रबोधन युग म्हणून ओळखले जाते. युरोपच्या इतिहासामध्ये मध्ययुगाचा जो शेवटचा टप्पा आहे 13वे शतक ते 16वे शतक या कालखंडास प्रबोधन युग म्हणून ओळखले जाते. या कालखंडात प्रबोधन, धर्मसुधारणा चळवळ आणि भौगोलिक शोध या घटनांमुळे आधुनिक युगाचा पाया घातला गेला. या कालखंडात म्हणजेच 13वे शतक ते 16वे शतक या कालखंडामध्ये प्रबोधन म्हणजे जनजागृती, ज्या समाजामध्ये ज्या अंधश्रद्धा असतात, चुकीचे जे गैरसमज आहेत हे दूर करण्याचा प्रयत्नच करणे म्हणजेच प्रबोधन. धर्मसुधारणा चळवळ म्हणजे काय? धर्मातील जी चुकीच्या रूढी परंपरा आहेत त्या दूर करण्यासाठी जी चळवळ केली जाते तिला धर्मसुधारणा चळवळ असे म्हणतात. आणि भौगोलिक शोध, त्याचबरोबर या कालखंडामध्ये वेगवेगळ्या प्रदेशाचे जे शोध लागलेत या सर्व घटनांमुळे आधुनिक युगाचा या कालखंडामध्ये पाया घातला गेलेला आहे. म्हणूनच या काळाला प्रबोधन युग असे म्हणतात. 13वे शतक ते 16वे शतक या काळामध्ये मोठ्या प्रमाणात समाजामध्ये समाज प्रबोधनाचा असेल, त्याचबरोबर धर्मसुधारणा असलेले वेगवेगळ्या प्रदेशांचा शोध लागल्यामुळे या कालखंडास प्रबोधन युग असे म्हटले जाते.